आता आपल्या कोल्हापूर शहराचं जर बघायला गेलं तर साधारणतः गेली 5 वर्ष आपल्याकडे आता म्हणजे प्रशासकीय कारभार सुरू होता आणि आता म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे गेली 10 वर्ष आपल्याकडे निवडणूक झालेली नाही आहे. मला या 5 वर्षात म्हणजे प्रशासनाकडून काय फार असं काय आपल्याकडे समाधानकारक हे झालेलं नाही. आपल्याकडे आता ही निवडणूक व्हायला गेली अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आत्ता आपल्याला कोल्हापुरातले स्वच्छ आणि चांगले गुळगुळीत रस्ते, स्वच्छ गटारे आणि त्यानंतर कचरा उठाव वगैरे सगळा व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि मला असं खात्री आहे की आत्ता नवीन निवडणूक झाल्यानंतर जे काय आता नगरसेवक येतील ते सगळे आमच्या सर्व म्हणजे नागरिकांचे प्रश्न पूर्ण करतील. 15 जानेवारी माझं मतदान आहे प्रभाग क्रमांक 7 मध्ये. तर तिथं पूजाश्री उदय साळोके ह्या उभारलेल्या आहेत. आता त्यांना मतदान करण्याचं हे काय तर पूर्वी काकी जे आहे ते नगरसेविका होऊन गेलेले आहेत आणि काका महापौर होऊन गेले, तेही नगरसेवक होते. आणि त्यांनी स्वतः ज्याला होते त्याला मी स्वतः पाहिले की ब्रह्मेश्वर बाग किंवा आपलं महाकाली मंदिर परिसर किंवा आपल्या प्रभागातले म्हणजे तटागडी तालमीपासून रंकाळ्यापर्यंतचा जो काय भाग आहे तिथं सगळे रस्ते स्वच्छ असायचे, गटारी सगळ्यात स्वच्छ असायच्या. कधीही आम्हाला असं आढळून आलं नाही. रोज सकाळी म्हणजे स्वच्छता कर्मचारी वगैरे यायचे, वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी व्हायच्या. त्यामुळं ह्या वेळेचं माझं मतदान हे पूजाश्री उदय साळोके यांनाच असतं. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.